नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या तुमचे स्वागत करत आहे. आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भाद्रपद महिन्यामध्ये केले जाणारे वृषीपंचमीचे व्रत व वृषीपंचमीच्या व्रताची कथा काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण हे ऋषीपंचमी व्रत महिला आवर्जून करतात. गणपती बसल्यानंतर म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येणारे हे व्रत आहे आणि आपल्याला विशिष्ट पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी आपण हे व्रत करतो. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की आपण ऋषीपंचमीचं व्रत का करतो, तर महिला हे व्रत आवर्जून करतात. विशिष्ट प्रकारच्या भाजी या दिवशी खाल्ली जाते, उपवास केला जातो, दुसऱ्या दिवशी ह्या व्रताचं पारणं केलं जातं. त्याचप्रमाणे वृषीपंचमीचं व्रत असं आपल्या पापा पुण्यातून आपल्याला मुक्तता मिळवून देतं. त्यामुळे आवर्जून आपण हे व्रत महिलांनी करायचं आहे. याचबरोबर जर पुरुषांनी देखील हे व्रत केलं तरी चालू शकतं. आणि या दिवशी विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायची आहे. सप्तऋषींची आवश्यक पूजा करायची आहे. जर आपल्याला त्यांच्या प्रतिकात्मक 7 सुपाऱ्यांची आपण पूजा करायची. यथाविधी पूजा झाल्यानंतर त्यांना फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि या दिवशी आपण शांततेत ही उपवास व्रत करायचं आहे. दुसऱ्या दिवशी याचं पारणं करायचं आहे. आपण जेव्हा हे उपवास किंवा हे पूजाविधी करतो तेव्हा आपण आवर्जून ऋषीपंचमीची कहाणी आपण वाचायची आहे. जर आपल्याकडे पुस्तक अवेलेबल नसेल तर यूट्यूबला लावून दिली तरी चालू शकेल. तर ही कहाणी काय आहे तर आपण आता पाहूयात. ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी स्नानादी उरकून घ्यायचं आहे. आपल्या घरात स्वच्छता करायची आहे. शक्य असेल तर उंबरठ्याला लेपन करायचं आहे. देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर देवघरामध्येच आपण हे पूजन करू शकतो. जर आपल्याकडे सप्तर्षींची प्रतिमा किंवा फोटो असेल तर आपण त्याची पूजा करू शकतो. कलशाचं एक कलश स्थापन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जर आपल्याकडे ही प्रतिमा नसेल तर 7 सुपाऱ्यांची आपण पूजा करायची आहे. सप्तर्षींच्या रूपाने या 7 सुपाऱ्यांची आपण पूजा करू शकतो. आणि आपल्याला महिला जे विशेष करून मासिक पाळीमध्ये जेव्हा आपण आता घरामध्ये बाजूला बसत नाही तर अशा वेळी आपल्या कळत नकळत आपल्याकडून जिथे स्पर्श झालेला असेल किंवा आपल्या हातून पाप झाले असेल त्याच्याबद्दल क्षमा मागायची आहे. आणि असा संकल्प करून मग आपण ही पूजा करायची आहे. आता सांगताना पुष्प गंध अक्षता वाहायच्या आहेत आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपली ही पूजा संपन्न होते. आणि पूजा झाल्यानंतर अवश्य आपण ही कहाणी ऐकायची आहे. तर ती कहाणी काय आहे ते आपण पाहूयात. ऋषीपंचमीची कहाणी. ऐका ऋषीश्वरानो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली, म्हणजेच तिला मासिक पाळी आली. विटाळ तसाच घरात कालविला तिने. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि त्या बाईला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरीच होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं आणि त्याच सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीने पाहिलं. मनात विचार तिच्या आला की ब्राह्मण खीर खातील तर ते मरून जातील आणि याचं जे पातक आहे म्हणजे ब्रह्महत्येचं पाप लागेल माझ्या मुलाला. म्हणून ती उठली आणि तिने पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला त्या गोष्टीचा राग आला. तिने जळतं खोलीत म्हणजे जळतं लाकूड घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं आणि तो स्वयंपाक पूर्ण टाकून दिला. तर पुन्हा पूर्ण स्वयंपाक केला तिने. ब्राह्मणांना जेव घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला कारण विचारलं. तशी ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्याला स्पर्श केल्यामुळे मला आज अन्नही मिळालेलं नाही, कारण त्यामध्ये सर्पानं गरळ टाकलं होतं. ते माझ्या दृष्टीस पडलं. त्यामुळे ते जर भोजन ब्राह्मणांना खाऊ घातलं तर ते मरण पावतील आणि याचं पातक आपल्या मुलाच्या माथी पडेल, म्हणून मी असं केलं. तर ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या जाऊन पातेल्याला शिवले आणि माझ्या सुनेला त्याचा राग आला.
तिने जळद कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे, याला मी काय करू? बैलानं दिलं उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या वडिलांचा बैल म्हणून जन्म झाला आहे, तर आईचा कुत्री म्हणून जन्म झाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला सांगा. तेव्हा त्या ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? तर भाद्रपद महिना येतो, चांदण्या पंखाखाली पंचमी येते. तर त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, मग त्यांच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. त्याच्यानंतर हे तेल केसांना लावावं, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतं तर रजस्वला दोष नाहीसा होतो. म्हणजे आपण जे आपल्याला मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांनी जे इथे तिथे स्पर्श केलेले असतात, त्या जे पाप लागलेले असतात, त्या पापापासून त्यांची मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी जे इच्छित गोष्टी असतात त्या सफळ होतात, त्या पूर्ण होतात. मुलानं ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं तर रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली आणि दोघं विमानात बसून स्वर्गासी गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो, ही 60 उत्तराच्या कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. तर ही आहे ऋषीपंचमीची कहाणी. आणि ऋषीपंचमीच्या दिवशी आपण पूजा झाल्यानंतर ही कहाणी ऐकू शकतो किंवा वाचू शकतो. तर अशा प्रकारे महिलांच्या हातून जेव्हा मासिक धर्म चालू असताना कळत नकळत ह्या चुक्या होतात. तर या गोष्टींसाठी आपण ऋषीपंचमीचं व्रत हे करायचं आहे. साधारण तरुण मुली किंवा ज्या सुहासनी असतात ते हे व्रत करत नाही. तर साधारण 35-40 नंतरच महिला हे व्रत करतात. पूर्वापार पाहत आलेलो आहेत की आपली आजी, आई किंवा आपल्या घरातल्या इतर महिला देखील अगदी वयाच्या 35 नंतर हे व्रत करतात. अगदी तरुणपणात हे व्रत केलं जात नाही, अशी आपण मान्यता आपल्या धर्मामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण ऋषीपंचमीचं हे व्रत करायचं आहे. आपल्याला सर्व पापातून मुक्तता मिळण्यासाठी, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी देखील हे आपण व्रत करतो. तर आज आपण हे ऋषीपंचमीचं व्रत कसं करायचं आहे, ऋषीपंचमीची जी कथा आहे ती पाहिली. तर यासाठी आपण हे पंचमीचं व्रत करायचं आहे, कथा ऐकायची आहे आणि आपल्याला सर्व पापातून मुक्ती मिळो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.